मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 5 लाख अशा महिला आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, तरी देखील त्यांना मे महिन्याचे हप्ते जमा झाला नाही. काही महिला अशा आहेत की ज्यांना मार्च महिन्यापासूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले नाहीत. आता याचा डेटा घेतला असता यामध्ये फक्त एकच बाब आहे, ज्या बाबीमुळे या महिलांना योजनेचे पैसे आले नाहीत आणि तुमचे देखील पैसे बंद होऊ शकतात जर तुम्ही ही बाब तपासली नाही तर. आता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याबद्दलची माहिती रीलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता सुमारे 5 लाख महिलांना जमा करण्यात आला नाही. म्हणजे त्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, सर्व त्यांचं क्लिअर आहे. फक्त एकच गोष्ट आहे की त्यांचं बँक अकाउंट केवायसी ला आलं आहे. म्हणजेच की त्यांच्या बँक अकाउंटची पुन्हा एकदा केवायसी करायची आहे आणि ही केवायसी झाली नसल्याने त्यांचं आधार सीडिंग ऑटोमॅटिकली इनॅक्टिव्ह करण्यात आलं आहे आणि हे इनॅक्टिव्ह झाल्यानंतर त्यावर डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणी, सुमारे 5 लाख अशा बहिणी आहेत की ज्यांचं केवायसी ला अकाउंट आलं आहे. तुमचं आधी सीडिंग ऍक्टिव्ह असू द्या तरी देखील आता हे डिऍक्टिव्ह झालं असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते ऍक्टिव्हेट पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जून महिन्याअंतर्गत पैसे मिळणार आहेत. त्यामुळेच ही महत्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.